तर हातात GR मिळाल्यावरच आंदोलन मागे घेऊ यावर आता आदिवासी विद्यार्थी आंदोलक ठाम आहेत। मागण्यासंदर्भात मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली, मात्र 15 मागण्यांपैकी सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत हे लेखी लिहून द्यावं तरच आंदोलन मागे घेऊ अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। याच विद्यार्थ्यांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। काय 15 मागण्यांपैकी कुठल्या मागण्या त्यांनी मान्य करण्याची तजवीज दाखवली, त्याला तुम्ही होकार दिला आणि कुठल्या पेंडिंग राहिल्या? नाही, ज्या आपल्या मागण्या आहे त्या सर्वच मागण्या त्यांनी मान्य करण्याची तजवीज दाखवली। ते जे 12,500चा जो मुद्दा आहे किंवा DBTचा मुद्दा आहे किंवा सेंट्रल किचनचा जो मुद्दा आहे, या सर्व गोष्टींवर ते सकारात्मक आहे। पण 12,500ला काही टेक्निकल गोष्टी असल्यामुळे त्याच्या याद्या जाहीर करणे किंवा जे बोगस लोकांनी बळकावलेल्या ज्या सीट्स आहेत त्या घोषित करणे आणि त्याच्या जागी नवीन भरतीचा प्लॅन जो आपल्या समोर येणार आहे त्यासाठी त्यांना 2 दिवसाचा आपण अवधी दिलेला आहे। असं काही एखादं टाइम टेबल आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। म्हणजे मागण्या मान्य झाल्यात, फक्त हातात काही हां, हातात काय नाही। नाही, GR आला पाहिजे आणि तो पब्लिश झाला पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रात तो गेला पाहिजे अशी म्हणजे रात्री तुम्ही सगळी सकारात्मक चर्चा झाली आमची रात्रीची। फक्त तुम्ही सकारात्मक हो, सकारात्मक। कॅमेरामॅन किरण काजळेसह सागरवाड, साम TV।